कसली कडाक्याची थंडी पडलेली आहे. संध्याकाळी 5 वाजले, की अगदी हुडहुडी भरते. 5 वाजल्यापासून एवढा गारवा सुटतो, की ह्या थंडीमुळे जीव अगदी नकोसा झालेला आहे. आणि मुलांना तर एवढी थंडीमुळे भूक लागते, की सतत भूक-भूक करत असतात. म्हणून म्हटलं चला मस्त असं हेल्दी पटकन खाता येणारं असं काहीतरी बनवूया. म्हणून इथे मी अर्धा किलो मूग घेतलेले आहेत. मूग छान खरपूस असे भाजून घेतले. पुन्हा ते थंड करून मिक्सरला रवाळ असे वाटून घेतलेले आहे. पुन्हा दुसरी कढई ठेवली. कढईमध्ये तूप घातलं. त्याच्यात सगळे ड्रायफ्रुट्स भाजून घेतले. ते ड्रायफ्रुट्स बाजूला काढले आणि पुन्हा तूप घालून इथे मी डिंक घातलेला आहे. डिंक छान असा फुलवून घेतलेला आहे. डिंक काढला आणि पुन्हा त्याच्यामध्ये तूप घालून जे रवाळ असे मूग वाटलेले होते, ते मूग घातलेले. 20 मिनिटं लागलेले आहेत मला हे मुगाचं पीठ भाजायला. इथे साधारण मी 200 ग्राम तूप वापरलेलं सगळं भाजायला. सगळं भाजून बाजूला केलं. त्याच कढईमध्ये इथे मी 300 ग्राम गूळ घेतला. गुळाचा पाक न करता फक्त गूळ तो विरघळवून घेतलेला आहे. डिंकसुद्धा इथे बारीक करून घेतलं. सगळं त्या भाजलेल्या मुगाच्या पिठात घातलं. गुळाचं जे आपण विरघळवून घेतला होता, ते सुद्धा त्याच्यात घालून घेतलं. पुन्हा वरून मी थोडं जायफळ घातलं. थोडीशी वेलची पूड घातली आणि सगळं असं एकजीव करून घेतलं आणि त्याचे मस्त असे छोटे-छोटे लाडू करून घेतलेले आहेत आणि मस्त असे क्रंची हेल्दी आपले मुगाचे लाडू तयार झालेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका.